नमस्कार मित्रांनो, मराठी सायन्स की या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, आपण झोपेत स्वप्न का पाहतो? स्वप्न खरे असतात का? आणि काही स्वप्न आठवतात तर काही का विसरतो? आज आपण यामागचं सायन्स समजून घेणार आहोत। मित्रांनो, स्वप्न म्हणजे काय? आपण झोपेत असताना आपल्या मेंदूची ॲक्टिव्हिटी पूर्ण बंद होत नाही, उलट काही वेळा मेंदू खूप ॲक्टिव्ह असतो। झोपेच्या एका टप्प्याला रेम स्लीप म्हणतात। रेम म्हणजे रॅपिड आय मुवमेंट। यावेळेस आपले डोळे हलत असतात, मेंदू विचार करत असतो आणि आपण स्वप्न पाहतो। स्वप्न का पडतात? शास्त्रज्ञांच्या मते स्वप्न पडण्याची काही कारणे आहेत। पहिली कारण, मेंदू आठवणीत व्यवस्थित असतो। दुसरे कारण, दिवसातील घटना प्रोसेस करतो। तिसरे कारण, भावना कंट्रोल करतो। आणि चौथे कारण, स्ट्रेस कमी करतो। म्हणजे स्वप्न म्हणजे मेंदूची क्लिनिंग प्रोसेस आहे। त्यानंतर वाईट स्वप्न का पडतात? कधी कधी आपल्याला भयानक स्वप्न पडतात, याला नाईटमेअर म्हणतात। वाईट स्वप्न पडण्याची कारणे जसे की जास्त विचार करणे, भीती, ताण, मोबाईल जास्त वापरणे आणि उशिरा झोपणे। म्हणूनच डॉक्टर सांगतात झोपण्यापूर्वी मोबाईल वापरू नका। मित्रांनो, त्यानंतर काही स्वप्न आठवतात, काही का आठवत नाही? तर मित्रांनो, यामागचे कारण आहे, आपण रात्री 4-5 वेळा स्वप्न पाहतो, पण सगळे आठवत नाहीत। कारण आपण जागे झाल्यावर मेंदू लगेच नवीन विचार सुरू करतो आणि स्वप्न डिलीट होतात। जर तुम्ही स्वप्न पाहिल्यानंतर लगेच उठलात तर ते लक्षात राहते। त्यानंतर स्वप्न खरे होतात का? लोक म्हणतात स्वप्न खरे होतात, पण सायन्सनुसार स्वप्न म्हणजे फक्त मेंदूचे सिग्नल्स असतात। कधी कधी आपण ज्या गोष्टीचा जास्त विचार करतो तीच स्वप्नात दिसते, म्हणून लोकांना वाटते स्वप्न खरे झाले। म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला आजपर्यंत कोणतेही विचित्र स्वप्न पडले आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच सायन्स फॅक्टसाठी मराठी सायन्स की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।